नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये MIDC परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो 20 प्रश्न काही पेपरमध्ये आणि टेक्निकल आहेत त्यांच्यामध्ये 10 प्रश्न या अधिनियमामधनं येणार आहेत. त्यामुळे हा अधिनियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961. याच्यामध्ये एकूण कलम किती आहेत तर 69 एकूण कलम आहेत, जे परीक्षेला तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात की एकूण कलमे किती. तर ते आहेत 69 एकूण कलम आहेत. आणि प्रकरणं किती आहेत तर एकूण प्रकरणे 7 आहेत. बरोबर. आपला या संबंधीचाच म्हणजे एकूण कलमांचा आणि प्रकरणं असलेला एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ते वन स्ट्रोकमध्ये 20 ते 22 मिनिटामध्ये तुम्ही ते पाहू शकता. बरोबर. म्हणजे तुम्हाला 20-22 मिनिटामध्ये जर सर्व कलम जर डोळ्यासमोरून जात असतील तर तुम्ही ते एकदम परीक्षेमध्ये तुम्ही जाण्याच्या अगोदर कमीत कमी 3 ते 4 वेळेस तो व्हिडिओ अवश्य पहा. कारण त्यातनं तुम्हाला 20 मिनिटामध्ये सर्व कलम समजून येणार आहेत. म्हणजे तुम्हाला 20 मिनिटामध्ये जर सर्व कलम भेटणार असतील तर तुम्ही एकदम तो पाहिलाच पाहिजे. तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पुढचं बघा. राष्ट्रपतींनी हा अधिनियम विधानमंडळाने पास केला. तर राष्ट्रपतींनी ह्या अधिनियमाला म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाला मान्यता दिलेली आहे 28 फेब्रुवारी 1962. तारीख खूपच महत्त्वाची आहे. 28 फेब्रुवारी 1962. पाठच करून ठेवा. ह्या तारखेवरती प्रश्न येणार म्हणजे येणार हे 100% आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961. कलमे किती आहेत 69. प्रकरणे किती आहेत 7. आणि राष्ट्रपतींनी त्याला मान्यता कधी दिलेली आहे 28 फेब्रुवारी 1962 मध्ये. बरोबर. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हा अधिनियम आणण्याचा उद्देश काय होता. ह्या अधिनियमाचा उद्देश काय होता ते महत्त्वाचं आहे. तर उद्देश आहे महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक वसाहतीत उद्योगधंद्यांची पद्धतशीर स्थापना करणे आणि त्याच्यासाठी संबंधित ज्या उपाययोजना आहेत विशेष तरतुदी असतील ते करणे. तिथे येणाऱ्या उद्योग स्थापनेशी संबंधित ज्या अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी जे महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक वसाहती उद्योगधंदे यांची पद्धतशीर स्थापना करणे, याच्यासाठी ज्या अडचणी येतील त्या सॉल्व करण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये एक औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करणे आणि त्याच्याशी संबंधित अन्य तरतुदी या सर्व बाबींच्या उद्देशासाठी हा अधिनियम 1961 करण्यात आलेला आहे. आता याच्यामधलं पहिलं प्रकरण आपण पाहणार आहोत. कोणत्याही कायद्याचं पहिलं प्रकरण हे नाव आणि व्याख्या ह्या बाबीशी संबंधित असतं आणि मुख्यतः 2च कलम पहिल्या प्रकरणामध्ये सर्वसाधारणपणे असतात. बरोबर. आता आपण प्रकरण 1 मध्ये कलम पहिलं पाहतोय. त्याच्यामध्ये नाव, ह्या कायद्याची व्याप्ती आणि प्रारंभ ह्या बाबी येतात. आता ह्या कायद्याचं नाव तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हे या कायद्याचं नाव आहे. बरोबर. तुम्हाला नाव समजलं. आता त्याची व्याप्ती कुठं आहे. व्याप्तीवरती प्रश्न येतो. हे व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला औद्योगिक विकास अधिनियमाची व्याप्ती दिसेल. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे 1975ला जी सुधारणा झालेली होती त्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की प्रकरण 6 जे तुम्हाला पुढे येणारच आहे. प्रकरण 6 मधल्या ज्या तरतुदी आहेत कोठे लागू करायचे आणि कोठे लागू करायचे नाही याबाबत सुधारणा 1975 मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर आता आपण पुढचं पाहणार आहोत कलम 2, ज्यामध्ये काय असतं व्याख्या असतात. म्हणजे काय, तुम्ही एखादा अधिनियम किंवा एखादा कायदा करताय त्यामध्ये ज्या बाबी तरतुदी केलेल्या असतात, ज्या छोट्या छोट्या विषय असतात त्यांचा अर्थ कोणता असेल. म्हणजे ज्या तरतुदी असतात कायद्यामधल्या ज्या तरतुदी असतात त्यांचा अर्थ कसा लावायचा यासाठी प्रत्येक अधिनियमामध्ये कायद्यामध्ये कलम 2 टाकलेलं असतं आणि ज्याच्यामध्ये व्याख्या, त्या शब्दाची व्याख्या कशी घ्यायची याच्या तरतुदी दिलेल्या असतात. मग त्या व्याख्याची तरतुदी कशा आहेत त्या आपण आता एक व्याख्या आणि एक शब्द आणि त्याची व्याख्या हे महत्त्वाचं आहे. ते पण परीक्षेला विचारतात की ते 2
2 मध्ये काय व्याख्या दिलेली आहे हे परीक्षेला विचारतात. 2 मध्ये काय व्याख्या दिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला पाठ असलं पाहिजे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा, त्याच्यातनं तुम्हाला काही ट्रिक्स पण शेअर केल्या जातील. त्यातनं तुम्हाला तो शब्द आणि ती व्याख्या कोणत्या 2 उपकलम कितीमध्ये समावेश केलेली आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजून जाईल. आता पहिली व्याख्या आहे कलम 2 म्हणजे त्याला तुम्ही किंवा ए सुद्धा म्हणू शकता. ते आहे मध्ये किंवा एमध्ये काय सुखसोयी. सुखसोयी म्हणजे काय, तर औद्योगिक परिसरातल्या म्हणजे MIDCच्या एरियातल्या सुखसोयी या काय असतील, तर ह्याचा शब्द सुखसोयी आहे. सुखसोयी पासनं सुखसोयी आराम असं लक्षात ठेवू शकता. तर त्याच्यामध्ये काय काय रस्ते म्हणजे MIDCच्या एरियातले रस्ते, पाण्याची सोय किंवा विजेचा पुरवठा या सुखसुविधा असतील. सडका आणि त्याच्यावर असलेले दिवाबत्ती, जे जलनिस्सारण असेल म्हणजे सांडपाणी वाहून जाण्यासाठी दिलेलं. त्यानंतर साफसफाईचं कामं तिथं होतात का, आणि राज्य शासनाने ठरवून दिलेल्या इतर काही बाबी या सर्व काय होतात तर सुखसोयी या घटकामध्ये येत असतात. म्हणजे तुम्हाला व्याख्या समजली सुखसोयीची, बरोबर. ते विचारतात डायरेक्ट खालीलपैकी कलम कोणत्या कलमामध्ये सुखसोयी याची व्याख्या केलेली आहे. त्याचं उत्तर येतं 2 किंवा ए. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो, रस्ता, पाण्याची आणि विजेची पुरवठा, त्याच्यानंतर सडकावरचे दिवाबत्ती लाईट लावणे, निस्सारण, साफसफाईचे कामं केले जातात का, आणि राज्य शासनानं ठरवून दिलेल्या इतर बाबी. त्यानंतर दुसरी आहे बी. 2B मध्ये काय येणार आहे बघा. बीपासनं काय होतं बिल्डिंग, बरोबर. बीपासनं बिल्डिंग असं तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता, म्हणजेच इमारत. म्हणजे आता MIDCच्या एरियातली कोणती इमारत कशाला इमारत म्हणलं जाईल. ती MIDCच्या एरियात असेल, ती राहण्यासाठी वापरत असतील, औद्योगिक व्यापारासाठी असतील किंवा इतर बाबीसाठी वापरण्याचा इरादा असेल त्या बिल्डिंगचा, जी एक बांधलेली असेल बिल्डिंग, त्याचा राहण्यासाठी वापर होत असेल, औद्योगिक व्यापारासाठी होत असेल किंवा इतर बाबीसाठी असेल, असं कोणतेही बांधकाम जे MIDCच्या एरियात केलेलं असेल किंवा अशी कोणतीही इमारतीचा कोणताही भाग, एक इमारत आहे तिचा अर्धा भाग हा MIDCच्या एरियामध्ये येतो, तर त्याला आपण इमारत म्हणतो, बरोबर. ती कशासाठी वापर केलेला असू शकते, राहण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी एक पूर्ण इमारत असू शकते किंवा त्याचा थोडा भाग असू शकतो. ह्या सर्वांना आपण काय म्हणतो, इमारती ही व्याख्या येते, बरोबर. तुम्हाला समजलं. ही जी ट्रिक कसं लक्षात ठेवायची आहे, तर 2B पासनं काय होतं बिल्डिंग हा शब्द तयार होतो, म्हणून तुम्हाला ते लक्षात राहील, बरोबर. एक लक्षात राहील. आता त्याच्यानंतर आहे पुढचं. त्यानंतर पुढची बाब आहे काय, तर C. 2C मध्ये कलेक्टर दिलेला आहे. कलेक्टर C पासनं काय शब्द तयार होतो, कलेक्टर, बरोबर. तर तुम्ही कलेक्टरची व्याख्या 2C मध्ये दिलेली आहे असं डायरेक्ट उत्तर येतं. कलेक्टर म्हणजे कोण, तर जिल्ह्याचा प्रमुख असलेला, जिथं जिथं कलेक्टर हा शब्द येईल अधिनियमामध्ये त्याचा अर्थ जिल्ह्याचा प्रमुख असलेला प्रमुख अधिकारी म्हणजे कलेक्टर असा अर्थ काढला जातो, बरोबर. तुम्हाला आता कलेक्टरचं समजलं. त्यानंतर आता पुढचं आहे D म्हणजे महामंडळ. जे आपण सगळा कायदाच MIDC महामंडळाबद्दल पाहतोय, ते महामंडळ म्हणजे कोण, कलम 2D मध्ये सांगितलेलं आहे. D म्हणजे महामंडळ ड येते, बरोबर. कलम 3 नुसार जे स्थापन केलं जाईल ते म्हणजे महामंडळ असेल आणि त्याचं नाव आहे MIDC, बरोबर. हे परीक्षेला नक्की येणार, म्हणजे 100% परीक्षेला येणारा पार्ट आहे. कलम D म्हणजे 2D मध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये दिलेली आहे महामंडळाची व्याख्या, बरोबर. महामंडळाची व्याख्या दिलेली आहे 2D मध्ये. त्याच्यामुळं हे 2 तरी पाठ करून ठेवा. B एक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर D एक महत्त्वाचं आहे आणि A सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता पुढची व्याख्या आहे विकास. E मध्ये सांगितलेलं आहे की विकास करणे म्हणजे MIDCच्या एरियामध्ये जो विकास करताय ते विकास करण्यामध्ये काय येईल, तर त्याच्यामध्ये आहे पहिलं जमिनीत किंवा जमिनीवर किंवा जमिनीखाली, बरोबर. तुम्ही विकास कसा करताय, तो जमिनीत असू शकतो, जमिनीच्या खाली असू शकतो किंवा जमिनीच्या वरती असू शकतो, म्हणजे तिन्ही प्रकारचं असेल. मग त्याच्यामध्ये कोणता येईल, जमिनीत किंवा जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली
इमारत बांधणे त्याला विकास म्हणलं जाईल. अभियांत्रिकी इंजिनिअरिंग काम केलं असेल, दगडाचे किंवा खाणकाम किंवा इतर कामे, त्यानंतर कोणत्याही इमारतीत बदल केला असेल किंवा तिची पुनर्रचना केली असेल, ह्या सर्व बाबीला काय म्हणलं जातं? विकास म्हणलं जातं. म्हणजे एखादा पार्ट चेंज करणे, तो असेल जमिनीतला असेल, जमिनीच्या वरचा असेल किंवा जमिनीच्या खाली दिलेला असेल, ह्या सर्वांना काय म्हणलं जातं? तर आपण काय म्हणतो? तर विकास करणे असं म्हणतो. त्याच्यामध्ये इमारत बांधणे, अभियांत्रिकी काम करणे, दगडाचे किंवा खाणकाम करणे, इतर कामे करणे, कोणत्याही इमारतीत बदल करणे, तिची पुनर्रचना करणे, ह्या सर्व बाबींना आपण काय म्हणतो? तर विकास म्हणतो. एक सगळ्यात महत्त्वाची नोट आहे जी तुम्हाला माहीतच असली पाहिजे. एक ती म्हणजे विकास करणे या व्याख्येमध्ये खाणकामीचा समावेश होत नाही. हे परीक्षेला 100% प्रश्न असेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. 100% प्रश्न असणार आहे. विकास करणे या व्याख्येमध्ये खाणकाम करण्याचा समावेश होतो का? तर अजिबात होत नाही. आता त्याच्यानंतर पुढचं आहे व्याख्याच कलमामधलं फ म्हणजेच एफ. एफमध्ये काय दिलेलं आहे? अभियांत्रिकी कामे. एफ ईच्या अगोदरचं लक्षात ठेवा. एफ अभियांत्रिकी कामे म्हणजेच फावडा. आपण फावडे वगैरे असतो ना अभियांत्रिकी कामेमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता फावडं म्हणजेच एफ, बरोबर. एफ अभियांत्रिकी कामे, ज्याच्यामध्ये काय येतात? रस्त्याची कामे येऊ शकतात किंवा पाणी पुरवठ्याशी संबंधित जे कामे केली जातात, ह्या दोघांचा समावेश अभियांत्रिकी कामामध्ये होतो. त्याच्यानंतर पुढचं आहे ग, म्हणजेच त्याला आपण जी 2G मध्ये येऊ शकतं, ते आहे औद्योगिक क्षेत्र. हे परीक्षेला येणारच आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. परीक्षेला हे येणारच आहे की तुम्ही औद्योगिक क्षेत्र कशाला म्हणताय किंवा कोणत्या कलमामध्ये 2G मध्ये तुम्हाला औद्योगिक क्षेत्राची व्याख्या मिळणार आहे. तिच्यामध्ये कोणतं कोणतं येतं? औद्योगिक क्षेत्र म्हणजे कोणतं? राज्य शासनाने अधिसूचित केलेले क्षेत्र. एखादी नोटिफिकेशन काढून राज्य सरकार ठरवतं की हा प्रदेश औद्योगिक क्षेत्र असेल, बरोबर. मग औद्योगिक क्षेत्र म्हणजे राज्य शासनाने अधिसूचित केलेले क्षेत्र, त्या क्षेत्राचा विकास करणे, तेथे उद्योगधंद्याच्या जागा देणे, ह्या सर्व बाबी म्हणजेच औद्योगिक क्षेत्र या व्याख्येमध्ये येतात. म्हणजे तुम्हाला समजलं जी हे काय आहे? औद्योगिक क्षेत्राशी संबंधित व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे एच, औद्योगिक वसाहत. औद्योगिक वसाहतीमध्ये येतं एच म्हणजेच ह हे औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. औद्योगिक वसाहत म्हणजे काय? राज्य शासनाने निवडलेली जागा, बरोबर. राज्य शासनाने निवडलेली जागा महामंडळ विकसित करणे आणि उद्योगासाठी ती जागा देणे, उपलब्ध करून देणे म्हणजेच औद्योगिक वसाहत. आता तुम्हाला 2 कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायला हव्या. एक म्हणजे औद्योगिक क्षेत्र. आता हे असेल औद्योगिक क्षेत्र, ह्याला राज्य शासनाने नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की हे औद्योगिक क्षेत्र असेल. आता तिच्यामध्ये एखादा प्रदेश असू शकतो, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असा एखादा पार्ट आहे की तिथे औद्योगिक वसाहत स्थापन केली जाईल. औद्योगिक वसाहत स्थापन केली, त्या प्रदेशापेक्षा काही भागामध्ये औद्योगिक वसाहत स्थापन केली जाते आणि ती वसाहत राज्य शासनाने निवडलेली जागा म्हणजे औद्योगिक क्षेत्र, आणि त्याच्यामध्ये महामंडळ जे आपलं MIDC आहे, MIDC महामंडळ आहे, ते महामंडळ काय करते? ती थोडी जागा विकसित करतं आणि ती जागा उद्योगधंद्यांना उपलब्ध करून देतं, बरोबर. त्यानंतर आता पुढची आहे व्याख्या जागा. जाण्या येण्याची साधने. म्हणजे जाण्या येण्याच्या साधनेमध्ये काय काय येऊ शकतं? वाहने येऊ शकतात, व्यक्ती येऊ शकतात. वाहने ही खाजगी असू शकतात किंवा सार्वजनिक असू शकतात. व्यक्ती हा खाजगी असू शकतो किंवा सार्वजनिक सेवक असू शकतो. ह्या सर्वांना जाण्या येण्याची साधने, वाहने, व्यक्ती खाजगी असो व सार्वजनिक असो, यांच्यासाठी रस्त्याची किंवा इतर साधनांची सोय म्हणजेच जाण्या येण्याची सुविधा या व्याख्येमध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा? वाहने, व्यक्ती किंवा खाजगी असो सार्वजनिक असो, यांच्यासाठी जी रस्त्यांची किंवा इतर साधनांची जी सोय केली जाते जाण्या येण्यासाठी, तिला जाण्या येण्याची साधने या व्याख्येमध्ये गणलं जातं. आणि ती आहे आय पासून लक्षात ठेवू शकता. येणे जाणे आयपासून लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर जागा. पासून काय शब्द तयार होतो? पासून जागा हा शब्द तयार होतो. मग MIDCच्या एरियामधली जागा कोणती कोणती म्हणली जाते? ती जमिनीला सुद्धा जागा म्हणलं जातं, इमारतीला सुद्धा जागा म्हणलं जातं किंवा इमारतीच्या
काही भागाला सुद्धा जागा या व्याख्येमध्ये समावेश केला जातो. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं आहे, जागामध्ये आणखी काय येऊ शकतं. एखादी इमारत आहे आणि तिच्या परिसरामध्ये एखादा बगीचा आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या इमारती बघितल्या तर बगीचा असतो, तो सुद्धा जागा या व्याख्येमध्ये येतो. एखादं पटांगण असेल म्हणजे ग्राउंड असेल त्याच्यामध्ये जागा येईल. एखादं उपहारगृह म्हणजे हॉटेल आहे MIDCच्या एरियाचं, ते सुद्धा जागे या व्याख्येमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर इमारतीचा असा काही भाग, त्याचा एक मोठी इमारत आहे, त्याच्या साईडला एक छोटी बांधलेली आहे इमारतीच्या फायद्यासाठी किंवा जोडकामं. आता एखादं मोठी इमारत आहे, त्याच्या साईडला दुकानं केलेली आहेत, त्या दुकानांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो, तर जागा या व्याख्येमध्ये होणार आहे. तुम्हाला समजलं. जाण्या येण्याचे साधण्यामध्ये काय येतं, आय, आणि त्याच्यानंतर जागा जे मध्ये आलेला आहे जागा, त्याच्यामध्ये इमारत येतं, इमारत, जमीन आणि इमारतीचा भाग, बगीचा, पटांगण, उपहारगृह आणि इमारतीला जोडून तिच्यासाठी असलेले फायदे. परीक्षेला काय येतं की खालीलपैकी जागा या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशांचा समावेश होतो, तर त्याच्यामध्ये बगीचा, पटांगण, उपहारगृह आणि काहीतरी वेगळं देतील 4 ऑप्शनपैकी, आणि एक ऑप्शन वेगळा देऊन तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न किंवा बरोबर उत्तर शोधायला सांगतील. त्याच्यानंतर आता पुढचं आहे के म्हणजे काय, तर जमीन आणि हितसंबंध असलेली व्यक्ती. क मध्ये काय येणार आहे, के मध्ये जमीन आणि हितसंबंधी असलेली व्यक्ती. ह्याच्यामध्ये काय, MIDC स्थापन करण्यासाठी लोकांच्या जमिनी वगैरे संपादन केल्या जातात. मग हे संपादन करताना जो व्यक्ती असेल, जमीन असेल त्याची, किंवा त्याचा जे जमिनीचा मालक असेल, जो हितसंबंधी गट आहे, त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश केला जातो. के याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याची व्यक्ती, जमीन आणि हितसंबंधी व्यक्तीची व्याख्या कशामध्ये घेतलेली आहे, तर भूमी संपादन अधिनियम 1984चा जो आहे त्याच्यामध्ये 3 कलमामध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण या अधिनियमामध्ये म्हणजे 1961च्या अधिनियमामध्ये आपण समावेश केलेला आहे. असं झालं आता व्याख्येच्या बाबतीत. तुम्हाला व्याख्या या टॉपिकवर म्हणजे तुम्ही कोणतेही MPSCचा पेपर जर काढून बघितलात, व्याख्या ह्या टॉपिकवरती म्हणजे जर 5 मार्काला कायदा येणार असेल, 5 मार्काला कायदा येणार असेल तर त्याच्यापैकी दोन किंवा 3 मार्काला त्याबाबत तुम्हाला व्याख्या येतात. आता इथं तुम्हाला 20 प्रश्न किंवा काही पेपरमध्ये 10 प्रश्न येणार आहेत, तर मग समजा तुम्ही 4 ते 5 प्रश्न हे व्याख्या यावरती विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्याख्या हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. त्याच्यानंतर आता पुढचं आहे प्रकरण 2. प्रकरण 2 मध्ये सांगितलेलं आहे महामंडळाची स्थापना करणे. हे पाठच करून ठेवा, प्रकरणे पाठच करून ठेवा की त्याच्यामध्ये महामंडळाची स्थापना करणे कशामध्ये सांगितलेलं आहे. तर प्रकरण 2 मध्ये महामंडळाची स्थापना करण्याशी संबंधित कलमं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आता कलम 3 काय म्हणतं, महामंडळाची स्थापना करणे. बरोबर, कलम 3 म्हणतं हे परीक्षेला 100% येणारं कलम आहे. 100% कलम हा येणारा पार्टच आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर कलम 3 म्हणतं महामंडळाची स्थापना करणे. बरोबर, महामंडळाचं नाव काय असेल, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अशा एक नावाचं महामंडळ राज्य शासन स्थापन करेल, असं कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या महामंडळाचा उद्देश काय असेल, तर राज्यात औद्योगिक क्षेत्रात किंवा औद्योगिक वसाहतीत उद्योगांची त्वरित आणि पद्धतशीर स्थापना करणे व त्याच्या विकासासाठी कायदेमंडळ म्हणजे महामंडळ एक कायदेशीर व्यक्ती म्हणून काम करतं, ज्याच्यावर जो महामंडळ मालमत्ता धारण करू शकतो, जमीन संपादन करू शकतो किंवा जमिनीचा खरेदी विक्री करू शकतो, हे अधिकार महामंडळाला दिलेले असतील. बरोबर, तुम्हाला समजलं. आता कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे की महामंडळाची स्थापना करणे. बरोबर, त्याचं नाव काय असेल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोण स्थापन करेल, महाराष्ट्र शासन स्थापन करेल. त्याचा उद्देश काय असेल की औद्योगिक क्षेत्रात किंवा औद्योगिक वसाहती त्वरित आणि पद्धतशीरपणे स्थापन करणे. आणि महामंडळ एक कायदेशीर व्यक्ती असतं, त्याच्या विरोधात आपल्याला कोर्टामध्ये जाता येतं किंवा आपल्या विरोधात महामंडळ कोर्टामध्ये जातं. महामंडळ कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे ते मालमत्ता धारण करू शकतं, मालमत्ता संपादन करू शकतं किंवा त्या मालमत्तेची किंवा जमिनीची खरेदी विक्री ते महामंडळ करू शकतं. हे कलम 3 नुसार अधिकार प्राप्त आहेत. त्याच्यानंतर कलम 4 आहे. आता महामंडळ जे तुम्ही पाहिलं MIDC
MIDC 3नुसार कलम 3नुसार त्याची स्थापना झालेली आहे. मग आता कलम 4मध्ये सांगितलेलं आहे की महामंडळाची रचना कशी असेल. बरोबर, MIDCची रचना कशी आहे. त्याच्यामध्ये एक सभापती असतात. सभापती हे पदसिद्ध पद आहे. जे राज्याचे उद्योग मंत्री असतात ते सभापती असतात. उपसभापती हे उद्योग राज्यमंत्री पदसिद्ध असतात. त्याच्यानंतर राज्य शासनाद्वारे 2 सदस्यांचं नामनिर्देशन केलं जातं. त्यापैकी एक सदस्य हा महामंडळाचा वित्तीय सल्लागार असतो. त्यानंतर राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक महामंडळ. त्याच्यानंतर पुढचं आहे MD महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ. त्यानंतर म्हाडाकडनं एक व्यक्ती नामनिर्देशित केला जातो. त्यानंतर राज्य शासनाकडनं 6 व्यक्ती जे नियुक्त केले जातात महामंडळावर, ज्यांना उद्योगधंद्यांचा, व्यापाराचा आणि याचे संबंधित वित्त पुरवठ्याचा अनुभव असेल किंवा त्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल किंवा शासनाच्या मते व्यावसायिकांचं एखादी व्यक्ती प्रतिनिधित्व करत असेल तर त्याचीसुद्धा महामंडळावरती नियुक्ती केली जाते. बरोबर. आणि एक शेवटी एक व्यक्ती आहेत, एक सदस्य सचिव म्हणून असतात, जे IAS दर्जाची व्यक्ती असतात त्यांना CEO म्हणलं जातं. हे महामंडळाची रचना आहे. त्याच्यामध्ये सभापती पदसिद्ध सभापती असतात उद्योगमंत्री, उपसभापती उद्योग राज्यमंत्री. त्याच्यानंतर राज्य शासनाकडनं 2 सदस्य नामनिर्देशित केले जातात. त्यापैकी एकाची महामंडळाचा वित्तीय सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाते. त्यानंतर हे पदसिद्ध व्यक्ती आहेत. एक राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर राज्य गुंतवणूक महामंडळाचे आणि राज्य वित्त महामंडळाचे MD सुद्धा असतात. त्याच्यानंतर म्हाडाकडनं एक सदस्य म्हणजे नामनिर्देशित केला जातो. राज्य शासन 6 अशा सदस्यांची निवड करतं ज्यांचा उद्योगधंद्यामध्ये, व्यापारामध्ये किंवा शासनाच्या मते व्यावसायिकांचं ते प्रतिनिधित्व करू शकत असतील. आणि एक असतात सदस्य सचिव. बरोबर, हे तुम्हाला माहीत झालं. आता सध्या असलेलं राज्याचं जे MIDCचं सध्याचं महामंडळ जर विचार केलात तर त्याचे चेअरमन आहेत सुभाष देसाई साहेब. त्यानंतर ते व्हाईस चेअरमन आहेत अदिती तटकरे मॅडम, राज्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल सेक्रेटरी उद्योग विभागाचे सदस्य आहेत. त्याच्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर MSEDCCचे आहेत. त्याच्यानंतर असीमकुमार गुप्ता. त्याच्यानंतर BK अग्रवाल हे मॅनेजिंग डायरेक्टर आहे स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनचे. त्याच्यानंतर कविता गुप्ता IAS मॅडम आहेत, SECOMच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याच्यानंतर व्हाईस चेअरमन जे म्हाडाचे आहेत त्यांचीसुद्धा नियुक्ती केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं स्पेशल इन्व्हाईट जे सदस्य असतात, स्पेशल इन्व्हाईट सदस्य, त्याच्यामध्ये लोकेश चंद्र सिडकोचे IAS मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट कमिशनर जे उद्योगचा डेव्हलपमेंट कमिशनर आहेत ते सुद्धा आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र पवार सेक्रेटरी वॉटर रिसोर्स त्याच्यानंतर आहेत. त्याच्यानंतर एक मेंबर MPCIचे सुद्धा स्पेशल इन्व्हाईट मेंबर आहेत. त्यानंतर पुढचं IAS आहेत एक मॅनेजिंग डायरेक्टर पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशनचे आहेत. त्याच्यानंतर आहेत हे CEO जे सदस्य सचिव असतात B अबलगावकर म्हणून आहेत. त्यानंतर हे तुम्हाला आत्ताचं दिसलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कलम 5 महामंडळाच्या सदस्याची पात्रता काय असेल. म्हणजे महामंडळाच्या सदस्यांची पात्रता जे तुम्हाला 2 शासनाकडनं नियुक्त असतात आणि 6 इतर क्षेत्रातले जे सदस्य होते यांची नियुक्ती करताना काय पात्रता असते तर त्याला काय पात्रता किंवा अपात्रता तुम्हाला सांगू शकतं. अपात्रता काय आहे सदस्यांची, म्हणजे एखादा व्यक्ती जर खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये येत असेल तर तो सदस्य होऊ शकत नाही. म्हणजे काय तर कलम 5मध्ये काय सांगितलेलं आहे की सदस्यांची अपात्रता किंवा सदस्य होता येत नाही. तर एखादी व्यक्ती जर महामंडळाचा कर्मचारी असेल, CEO सोडून इतर कोणीही जर कर्मचारी असेल तर त्याला म्हाडाच्या म्हणजे MIDC जे महामंडळ आहे त्याचा सदस्य होता येत नाही. न्यायालयाने जर एखाद्या व्यक्तीला मनोविकल किंवा नादार म्हणून घोषित केलेलं असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा महामंडळाचा सदस्य होता येत नाही. या 3 कारणास्तव एखाद्या व्यक्तीला सदस्य होता येत नाही. सदस्य केव्हा होता येत नाही हे तुम्हाला इथं दिसेल. म्हणजे महामंडळाचा कर्मचारी असेल CEO सोडून, त्याच्यानंतर दुसरं ती व्यक्ती जर मनोविकल किंवा नादार आहे असं न्यायालयाने घोषित केलेलं असेल किंवा ह्या कारणावरनं तुम्हाला काय होतं तर अपात्र घोषित केलं जातं. अपात्रता कलम 5मध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट येतो कलम 6 महामंडळाच्या सदस्यांचा पदावधी आणि सेवा शर्ती कसा असतील. जेच नामनिर्देशित सदस्य असतात शासनामार्फत 2+6
तर त्यांचा कालावधी हा सरासरी 3 वर्षाचा असतो. पद रिक्त झाल्यास कलम 9 मध्ये सांगितलेले आहे की त्याचे कलम 9 मध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं नियुक्ती केली जाते. बरोबर. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे कार्यकाळ समजणं. नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. पद रिक्त झालं तर कलम 9 मध्ये तरतूद सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर भरावं लागतं. त्यांच्या वेतन आणि भत्ते कसे असतात, शासनाने ठरविल्याप्रमाणे, आणि जर त्यांनी अतिरिक्त काम केलं तर त्यांना अतिरिक्त भत्ते दिले जातात. त्याच्यानंतर ते पुन्हा कितीही वेळा सदस्य म्हणून नियुक्त होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे महामंडळाच्या सदस्यांना त्याच्या समितीच्या बैठकीला किंवा सभेला इतर कामकाजाला तर ते येत असतील तर त्या वैयक्तिक खर्च करून तर त्या खर्चासाठी पैसे दिले जातात. आणि जे पदसिद्ध सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांचं जे मूळ पद आहे ते धारण करण्याचं जर बंद झालं की त्यांना त्यांचं आपोआप महामंडळाचं पद जातं. म्हणजे उदाहरणार्थ मंत्री, जर मंत्री 5 वर्षानंतर बदलले तर त्यांचं आपोआप पद जातं. आणि जर त्यांचं अचानकच ते म्हणजे एखादे उद्योगमंत्री असतील त्यांना पद बदलून त्यांना जर उद्योगमंत्री काढून घेऊन त्यांच्याकडनं जर गृहमंत्री दिलं जाईल तर ते उद्योगमंत्री नवीन जे येतील ते पदसिद्ध अध्यक्ष होतात. त्यानंतर आहे महामंडळाच्या सभा. महामंडळाच्या सभा काय, कलम 7 आणि कलम 7(2) मध्ये सांगितलेलं आहे. नियमानुसार ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी सभा भरविण्यात येतात. आणि कलम 7(2) मध्ये सांगितलेलं आहे महामंडळाच्या सदस्यांना सभेत उपस्थित न राहण्याला सांगितले जाते. केव्हा सांगितलं जाते, तर एखाद्या सदस्याला सांगितलं जातं की तुम्ही बैठकीला येऊ नका. केव्हा, तर जर तो सदस्य त्या बैठकीमध्ये चर्चेला जाणारा एखादा करार असेल किंवा एखादा प्रस्ताव असेल त्याच्याशी संबंधित जर हितसंबंधित असेल तर त्याला सांगितलं जातं की तुम्ही बैठकीला येऊ नका. समजलं तुम्हाला. त्याच्यामध्ये असं आहे की बैठकीला येऊ नका असं सदस्यांना केव्हा सांगितलं जातं की महामंडळ एखादा निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय त्या व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंधित असेल तो व्यक्ती त्या निर्णयाच्या, तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही महामंडळाच्या बैठकीला येऊ नका. बरोबर. तर तिच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे परंतु एखादा सदस्य कंपनीचं शेअर धारण करतो या कारणावरून त्याला उपस्थित राहण्यापासून सांगितलं जात नाही. हे तुम्हाला बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती जर शेअर कंपनीचे एखादं धारण करतो याच कारणावरून त्याला उपस्थित राहण्यापासून उपस्थित न राहू नका असं सांगितलं जात नाही. जर त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होत असेल, त्या कंपनीमध्ये त्याचा हिस्सा वगैरे असेल किंवा तो कंपनीचा मालक असेल किंवा कंपनीमध्ये एखाद्या बाबीत तो संबंधित असेल तर त्याला येऊ नका म्हणून सांगितलं जातं. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे कलम 8 सदस्यत्व संपुष्टात येणे. केव्हा सदस्यत्व संपुष्टात येतं, कलम 8(1) मध्ये सांगितलेलं आहे. जर एखादा व्यक्ती कलम 5 प्रमाणे ज्या अपात्रता सांगितलेल्या आहेत त्याच्या कक्षेत येत असेल किंवा त्या व्यक्तीने जर स्वतः लेखी राजीनामा शासनाकडे दिला आणि शासनाने तो स्वीकृत केला तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येतं. 8(1) मध्ये सांगितलेलं आहे कलम 5 प्रमाणे किंवा लेखी राजीनामा दिला तर. आणि कलम 8(2) मध्ये सांगितलेलं आहे राज्य शासनाच्या मतानुसार सदस्य खालील कारणामुळे संपुष्टात येऊ शकतो. राज्य शासनाचे कोणते मत आहेत, जर सदस्याने नकार दिला काम करण्यासाठी किंवा असमर्थता दर्शवली आणि पदाचा दुरुपयोग केला तर पदावरून काढण्यासाठी त्याला बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर महामंडळातील सदस्याचं पद रिक्त होणे. महामंडळाच्या सदस्याचं फक्त पद रिक्त होणे अनेक सांगितलेला आहे तरतूद. जर 3 सभांना लागोपाठ आणि 3 महिने जर कोणत्या सभांना ते उपस्थित राहत नसतील तर त्यांचं सदस्यत्व संपुष्टात येतं. 3 महिने किंवा 3 सभा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. महामंडळाच्या सदस्याचे पद रिक्त भरणे. केव्हा तर शक्य तितक्या लवकर पद रिक्त भरलं जातं आणि कालावधी दिलेला नाही किती काळामध्ये पद भरलं जाईल. त्याच्यानंतर 10 आहे कलम 10 महामंडळाच्या सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती. जर सभापती अनुपस्थित असतील तर त्यांची कामं उपसभापती करतात. बरोबर. आणि उपसभापती आणि इतर सदस्य अनुपस्थित असतील तर शासनाच्या परवानगीने राज्य शासन एखाद्या अन्य व्यक्तीची नियुक्ती करू शकतं. तुम्हाला समजलं. सभापती अनुपस्थित तर उपसभापती कामं पाहतात आणि उपसभापती आणि अन्य व्यक्ती अनुपस्थित असतील तर राज्य शासन अन्य व्यक्तीची नियुक्ती करू शकतं. कलम 11 मध्ये सांगितलेलं आहे सभापती आणि उपसभापती आणि अन्य सदस्यांची नेमणूक केली आणि त्या नेमणुकीसाठी अपात्र ठरले तर त्यांनी काही कालावधीनंतर, परंतु त्यांनी केलेलं काम हे विधिग्राह्य असेल असं कलम 11 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 12 म्हणतं महामंडळाचे, आता आपण कलम 11 पर्यंत झालेलं आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 12 नंतर पाहणार आहोत. पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड केले जातील. बरोबर. धन्यवाद मित्रांनो. कंटिन्यू व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार